अहिल्यानगर शहरावर आता पाणी संकट ओढावलेले आहे। महापालिकेकडे 13 कोटी 40 लाखांची थकबाकी आहे। मुळा पाटबंधारे विभागाची महानगरपालिका प्रशासनाला नोटीस आहे। त्यामुळे आता अहिल्यानगर शहरावर पाणी संकट ओढावलेलं आहे। सांगलीच्या मिरज शहरामध्ये करण्यात येत असलेले कॉन्क्रीट स्ट्रीमिक्स रस्त्याचं काम डॉक्टरांनी रस्त्यावर उतरत बंद पाडलं। मात्र रस्ता करण्याआधी ड्रेनेजचं काम पूर्ण करावं, मगच रस्ता करावा अशी भूमिका घेत डॉक्टर आणि सामाजिक कार्यकर्त्यांनी एकत्रित येत रस्त्याचं काम बंद पाडलं। यावेळी रस्त्याच्या कामाच्या ठिकाणी रस्त्यावर ठिय्या मांडत आंदोलन करण्यात आलेलं आहे। गडचिरोलीमध्ये दारूबंदीच्या मद्य कारखान्यावर ब्रेक, वाढत्या जन आक्रोशापुढे प्रशासन अखेर नमलेलं आहे। तीव्र विरोधानंतर प्रदूषण नियंत्रण मंडळानं हा महत्त्वाचा निर्णय घेतलाय। दारूबंदी असलेल्या गडचिरोली जिल्ह्यात मोहफुलापासून मद्य आणि इथेनॉल निर्मिती करणाऱ्या प्रकल्पासाठी प्रदूषण नियंत्रण मंडळानं 9 मार्चला ठेवलेली जनसुनावणी स्थगित केली आहे। या जनसुनावणीला सामाजिक कार्यकर्ते डॉक्टर अभय बंग आणि देवाजी तोफा यांनी विरोध केला होता। आईचं पार्थिव घरात आणि लेक परीक्षा केंद्रावर। आईचं स्वप्न पूर्ण करण्यासाठी शालिनी हिनं 12वीचा पेपर दिला। गोंदियाच्या गोरेगाव तालुक्यातील तुमखेडा परिसरातील ही संपूर्ण घटना आहे। आईचं पार्थिव घरात असताना लेक परीक्षा केंद्रावर पोहोचली आणि तिनं आपला पेपर सोडवलेला आहे। आईचं स्वप्न पूर्ण करण्यासाठी शालिनी हिनं 12वीचा पेपर दिला। गोंदियाच्या गोरेगाव तालुक्यातील तुमखेडा येथील ही घटना समोर आली आहे। गेल्या लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।